हॅलो स्टुडंट्स, आज SSC 10th यामध्ये मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री यातला युनिट 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन याच्या लेक्चर नंबर 2 ला आपण इथे सुरुवात करूयात. लेक्चर 1 ला या पूर्वीच्या लेसन मध्ये आपण बघितलं होतं बेसिक कन्स्ट्रक्शन्स. 1 किंवा 2 मार्कांसाठी हे कन्स्ट्रक्शन विचारल्या जात असतात, ज्याच्यामध्ये एखादी सेगमेंट दिलेली आहे, लाईन सेगमेंट आहे, त्याला इक्वल टू पार्ट्स मध्ये डिवाइड करा, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर टाका किंवा अँगल बायसेक्टर काढा, किंवा एखादा लाईन सेगमेंट आहे त्याचे काही इक्वल पार्ट्स करायचे. फॉर एक्झाम्पल 6 सेंटीमीटरचा आपण मागच्या पिरियडला बघितलं होतं की 6 सेंटीमीटरची सेगमेंट आहे आणि त्याचे 5 इक्वल पार्ट्स करा. या प्रकारचे बेसिक कन्स्ट्रक्शन आपण मागे पाहिले होते. विदाउट युजिंग प्रोट्रॅक्टर ड्रॉ कॉन्ग्रुएंट अँगल्स या प्रकारचे आपले झाले होते. आणि आता यामध्ये आपल्याला बघायचं हे प्रॅक्टिस सेट 4.1. या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो की हे बेसिक कन्स्ट्रक्शन्स असतात, हे अतिशय महत्त्वाचे असतात. ते जर का येत असतील, बेसिक कन्स्ट्रक्शन जर का येत असेल, तरच आपल्याला हे मोठे कन्स्ट्रक्शन आपल्याला काढता येतील. ज्यांनी कुणी हा लेसन लेक्चर 1 जर का ज्यांनी कुणी बघितलेलं नसेल, तर त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पाठवतो आहे, ती सुद्धा बघून घ्यायची आहे. तर आता आपण सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 4.1 ला. त्याच्या आधी एक रिकॉल म्हणून या चॅप्टरचे 2 पार्ट येत आहेत. एक म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि दुसरं होतं ते कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट्स. ओके, या कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगलचं वैशिष्ट्य काय? द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन सेम प्रपोर्शन. सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय की जर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन अँड द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ दिस ट्रायंगल्स आर इक्वल. हे असं जर का असेल तरच आपण त्यांना म्हणतो सिमिलर ट्रायंगल. आता याच्या आधारे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. युजिंग दिस प्रॉपर्टी द ट्रायंगल विच इज सिमिलर टू गिव्हन ट्रायंगल कॅन बी कन्स्ट्रक्टेड. आता याचे जे कन्स्ट्रक्शन आहे ते या चॅप्टर मध्ये 2 प्रकारे दिलेली आहेत. एक, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल सिमिलर टू गिव्हन ट्रायंगल. यामध्ये बघा, एक म्हणजे व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट. म्हणजे काय आहे की 2 ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत, तर एक तर त्यांचे 3ही व्हर्टायसेस म्हणजे सर्वच्या सर्व व्हर्टायसेस हे डिफरंट आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावर आहेत. ओके, आणि दुसरं जर का आपण बघितलं व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन. फॉर एक्झाम्पल ABC आणि APQ हे 2 ट्रायंगल जर का काढायचे असतील, तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये पॉइंट A, व्हर्टेक्स A हा कॉमन आहे. मग अशा प्रकारे 2 वेगवेगळे कन्स्ट्रक्शन तयार होतात आहे. यामधून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करत असताना किंवा कन्स्ट्रक्ट करत असताना सुरुवातीला हेच चेक करायचं असतं की दोन्ही पण ट्रायंगल्स चे व्हर्टेक्स हे डिस्टिंक्ट आहेत की त्यापैकी कुठला तरी एक कॉमन आहे. पहिले ते करायचं आणि त्याच्यानंतर मग कन्स्ट्रक्शनला सुरुवात करायची. पुन्हा एकदा सांगतोय की सिमिलर ट्रायंगल्स आहेत म्हणजे साइड्स आर इन प्रपोर्शन अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता आपण पाहूयात 4.1. या 4.1 चा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. लक्षात घ्या, या ABC आणि LMN या 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला हे बघावं लागेल की त्यांच्यापैकी कुठला कॉमन व्हर्टेक्स आहे का. नो, नथिंग इज कॉमन इन ट्रायंगल ABC अँड LMN. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला पहिल्या कन्स्ट्रक्शन नुसार जावं लागेल, ज्यामध्ये आपल्याला पहिले ट्रायंगल ABC चं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता या ABC आणि त्याच्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रपोर्शनल आहेत एलिमेंटच्या, म्हणून मग नंतर आपल्याला LMN ला कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे. ओके, पुढे काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि CA इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. असं ABC चे 3ही पण साइड्स दिलेली आहेत.
कालच्या पिरियडला आपण बघितलं होतं, तिन्ही पण साइड दिलेल्या असतील तर कशा प्रकारे ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. आता यावरून आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल LMN दोन्ही पण आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहे. अँड द गिव्हन कंडिशन इज दॅट BC अपॉन MN द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स इज 5/4. म्हणजे ABC हा 5 टाइम्स आहे, तर MN म्हणजेच LMN हा 4 टाइम्स आहे. ही गोष्ट विचारात घेणं गरजेचं असतं. ओके, आपण पुढे स्टार्ट करूयात. दोन्ही पण ट्रायंगल जर का सिमिलर आहेत तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. म्हणून मी पुढची स्टेप मध्ये लिहितोय हे. दिस इज गिवन की AB इज इक्वल टू 5.5, BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड CA इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. Therefore the corresponding sides are in proportion. आता ते प्रपोर्शन मध्ये आहेत म्हटल्याबरोबर मी अशा प्रकारे लिहू शकतो की AB अपॉन LM. इथं AB ची करस्पॉन्डिंग साइड आहे LM. So I write here AB upon LM is equal to BC upon MN is equal to CA upon NL. And the ratio is given. See here, the ratio is 5:4. म्हणून मग यांचा रेशो मी लिहिला इथे 5:4. पुढच्या स्टेप मध्ये मला व्हॅल्यू पुट करायच्यात एबीच्या, बीसीच्या आणि CA च्या. म्हणून मग इथे लिहितोय मी 5.5 upon LM is equal to 6 upon MN is equal to 4.5 upon NL is equal to 5 upon 4. लक्षात घ्या, ट्रायंगल एबीसी काढण्यासाठी आपल्याला सफिशियंट इन्फॉर्मेशन आहे. पण ट्रायंगल LMN ला जर का आपल्याला फाइंड करायचं असेल तर या तीनही पण साइड्स आपल्याला फाइंड कराव्या लागतील. त्याच्यासाठी मी या पद्धतीने लिहू शकतो. आता बघा, पहिले हा रेशो घ्यावा लागेल आपल्याला 5.5 अपॉन 5/4. मग यांचा जर का मला रेशो घ्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने लिहितो आता या इथे की 5.5. लिसन यार, 5.5 पुढची स्टेप ही असणार आहे आपली 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. Now we can find LM very easily. 5/4. या LM ला इकडे न्यूमरेटरला न्यावं लागणार आहे. 5 ला डिनॉमिनेटर मध्ये आणि 4 ला परत न्यूमरेटरला. म्हणजेच पुढची स्टेप अशी असायला पाहिजे. Therefore LM is equal to 5.5 into 4 upon 5. 5.5 into 4 upon 5. आणि अशा प्रकारे मग यांनी याला मल्टिप्लाय केल्यानंतर 5 ने याला डिवाइड करता येईल आपल्याला. तर 11 म्हणजेच 1.1. सो 1.1 into 4 दॅट इज 4.4. अशा प्रकारे आपण फाइंड केलेला आहे LM. सिमिलरली हे इथे मी या प्रकारे काढू शकतो की LM इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. मग त्याचप्रमाणे आता 6 अपॉन, पुढची स्टेप ही असणार आहे 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4. म्हणजे 6 into 4 अपॉन 5 इज इक्वल टू MN. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल की MN इज इक्वल टू 4.8. हे लक्षात आलं असेल तुम्हाला की याच पद्धतीने ज्या प्रकारे मी LM फाइंड केलं त्याच पद्धतीने MN ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर लास्टला येत आहे NL इज इक्वल टू 3.6. पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की मला जर का NL फाइंड करायचा असेल तर त्यासाठी हा रेशो मला फाइंड करावा लागेल. आणि या रेशोला मी या पद्धतीने लिहू शकतो की NL इज इक्वल टू NL ला आपल्याला न्यूमरेटरला घ्यायचं आहे आणि 5 ला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे हा डिनॉमिनेटरचा 5 ऍज इट इज आणि न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरचा 4 इकडे 4.5 म्हणजे न्यूमरेटरला जातोय. सो वी राईट हिअर 4.5 into 4. आणि अशा प्रकारे त्याचं नंतर यांनी याला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार आन्सर जे आहे ते 3.6 सेंटीमीटर आहे. थोडक्यात काय की एका ट्रायंगलचे सर्व इन्फॉर्मेशन असताना दुसऱ्या ट्रायंगलच्या तीनही पण साइड्स आता आपण ते सिमिलर ट्रायंगल आहेत म्हणजेच त्यांचा रेशो
त्यांच्या साईडचा रेशो सेम आहे, याचा आधार घेऊन आपण तिन्ही पण साईड्सच्या लेंथ काढलेल्या आहेत. आणि आता प्रत्यक्षात आपल्याला कन्स्ट्रक्शनकडे वळावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात याची यापूर्वी आपल्याला त्याची रफ डायग्राम काढावी लागेल आणि ती रफ डायग्राम या पद्धती असणार आहे की BC इज इक्वल टू, ही रफ डायग्राम काढत असताना लक्षात घ्या की 6 सेंटीमीटर आहे, तर हा 6 सेंटीमीटर असलाच पाहिजे असं नाहीये. एक साधारण रफ तुम्ही काढता आहे म्हणून फक्त त्याची माहिती तेवढी लिहायची आणि जेणेकरून आपल्याला एवढंच पाहून आपल्याला तो ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच आता या इथे BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 4.5 आणि AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, आणि त्याचप्रमाणे LM इज इक्वल टू LM, BC ची करस्पॉन्डिंग साइड आहे इथे MN, म्हणून मग इथे MN इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर, त्याच्यानंतर 3.6 सेंटीमीटर इज LN अँड ML इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. तर आता आपण प्रत्यक्षात कन्स्ट्रक्शन कडे जाऊयात. कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचंय ते आता आपण पाहूयात. या इथे मी 6 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करतोय या अशा प्रकारे. बघा मी 0 बरोबर 0 वर ठेवतो आहे आणि 0 पासून या इथे स्टार्ट करतोय. हे झालं 6 सेंटीमीटरची सेगमेंट. लगेच आपल्याला इथे नाव लिहून टाकायचं आहे BC. बऱ्याच वेळा मुलं याच्यामध्ये विसरून जातात. बेसिक कन्स्ट्रक्शन लिहित मध्ये पण मी तुम्हाला तेच सांगितलं होतं सांगत असताना की डायग्राम काढल्याबरोबर त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची लेंथ, त्यांचा अँगल हे पटकन काढून घ्यायचं आहे. सो आय राईट हिअर BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता मला AB फाइंड करायचं आहे आणि ज्याच्यामध्ये AB इज इक्वल टू 5.5 आहे. म्हणून मग मी काय करतोय, या इथे स्केल या इथे यूज करतो आहे आणि आता मी घेतो आहे कंपास. कंपासचं एक स्टील पॉइंट या इथे ठेवतोय आणि इथून तर 5.5 पर्यंतचं डिस्टन्स घेतलंय मी इथे. ओके, आणि आता याला मी इकडे घेऊन येतो आहे. स्टील पॉइंट जो आहे कंपासचा B वर ठेवतो आहे आणि त्याच्यानंतर आता याला लॉक केलेलं आहे आणि नंतर अशा प्रकारे इथे एक आर्क मला ड्रॉ करावा लागणार आहे. पॉइंट B वर हे घेतल्यानंतर इथे एक आर्क ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता त्यानंतर नेक्स्ट मला फाइंड करायचं आहे AC ऑफ 4.5 सेंटीमीटर. म्हणून 5चं डिस्टन्स घेतलेलं आहे, 4.5चं डिस्टन्स घेतलेलं आहे आणि आता स्टील पॉइंट ठेवतो आहे C वर, कारण मला A आणि C हे दोन जॉईन करायचे, हे दोन आर्क अशा प्रकारे मला जॉईन करायचे आहे. ठीक आहे, आणि आता या इथून एक आर्क अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. आता बघा यामध्ये काय झालेलं आहे, एक हा आर्क इकडे आहे आणि एक हा आर्क इकडे आलेला आहे. म्हणजेच हा पॉइंट जो आहे तो माझ्या ट्रायंगल ABC मधला व्हर्टेक्स A. ओके, आणि आता यामध्ये A आणि B ला जॉईन करू. ओके, हा झाला आपला रिक्वायर्ड ट्रायंगल ABC, वेअर BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर आणि AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे या इथे व्यवस्थितरित्या आपल्याला लिहायचं आहे. यानंतर आपल्याला LMN हा काढायचा आहे, ज्याच्यामध्ये BC चा करस्पॉन्डिंग साइड होती N. म्हणून मग आता मी या इथे MN फाइंड करतो आहे. 4.8 सेंटीमीटरचं मला हे काढावं लागेल सेगमेंट. 4.8 सेंटीमीटर इथपर्यंत 4.8 सेंटीमीटरची मी घेतली. लगेच याला नाव देणार आहोत आपण MN. इथे लिहितो आहे याचं डिस्टन्स 4.8. त्यानंतर ML इज इक्वल टू 4.4, म्हणजे 0.4चं डिस्टन्स घेतोय मी. 4.4 डिस्टन्स घेतलाय आणि आता जो स्टील पॉइंट येतो आहे याला मी इथे ठेवतोय M पॉइंट वर आणि नंतर इकडे एक आर्क ड्रॉ करतोय. M वर ठेवून एक आर्क ड्रॉ केला. आता पुढे मला ड्रॉ करायचं आहे LN 3.6.
म्हणजे पुन्हा कंपासला इथे ठेव 0.6 साठी हा 0 वर इकडे ठेवतोय आणि 3.6 ओके. नंतर आता यातला जो आहे स्टील पॉइंट हा पॉइंट एन वर ठेवला, इकडे या अशा प्रकारे आर्क दुसरा ड्रॉ केला जे दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट होतील. हा जो पॉइंट आहे हा आहे माझा पॉइंट एल आणि आता यानंतर दोन लाईन्स आपण याला जॉईन करू शकतो या पद्धतीने एल एम आणि एल एन. यामध्ये 4.4 सेंटीमीटर, इथे पण 4.8 सेंटीमीटर पाहिजेत आणि या इकडे येतो आहे तो 3.6 सेंटीमीटर. या पद्धतीने 4.1 चा पहिलं कन्स्ट्रक्शन आपण करू शकतो. यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो असा दिलेला आहे, ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल LTR. या दोन ट्रायंगल मध्ये पुन्हा आपण जसं पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत असताना बघितलं होतं की वेदर व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट और वन ऑफ देम इज कॉमन. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे आर आहे आणि इथे सुद्धा आर आहे, म्हणजे एक व्हर्टेक्स हा कॉमन आहे. आणि आता तो एक व्हर्टेक्स जर का कॉमन असेल तर आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह ड्रॉ करायचं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. नवीन जे दिलेलं आहे ते पहिले बघून घेऊयात. इन ट्रायंगल PQR, PQ is equal to 4.2 centimeter, QR is equal to 5.4 centimeter and PR is equal to 4.8 centimeter. Then construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equal to 3:4. PQ upon LT इज इक्वल टू 3:4. म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की PQ पासून तयार होणारा ट्रायंगल हा आहे ट्रायंगल PQR हा 3 टाइम्स आहे आणि ट्रायंगल LTR हा 4 टाइम्स आहे. म्हणजे जो दिलेला कन्स्ट्रक्शन आहे ट्रायंगल PQR च्या तिन्ही पण साइड्स आपल्याला दिलेले आहे, त्यामुळे तो ट्रायंगल आपण सहजासहजी काढू शकतो. बट ट्रायंगल PQR इज स्मॉलर दॅन ट्रायंगल LTR. Why? Because you see here 3:4. हा जेव्हा 3 टाइम्स येतोय त्यावेळेस हा 4 टाइम्स येतोय. ओके, आपण स्टार्ट करूयात पुढे कन्स्ट्रक्शन. हे दिलेलं आहे, गिव्हन आहे. तर मग यामध्ये कशा प्रकारची ती डायग्राम असायला पाहिजे, ही रफ डायग्राम इथे तुमच्या समोर आहे की हा इथे पॉइंट आर RPQ आणि याच्यापेक्षाही तो हा जर का 3 टाइम्स असेल तर याच्याच पुढे गेल्यानंतर तो 4 टाइम्स आहे. लक्षात घ्या, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. म्हणून मग काय झालंय की या दोनही ट्रायंगलचा विचार जर का तुम्ही केला तर या इथे तुमच्या लक्षात येईल की आर हा कॉमन आहे, त्याच्यामुळे बोथ आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ असा की PQ इज पॅरलल टू LT. PQ must be parallel. जर ते पॅरलल असेल तर these are corresponding angles. So corresponding angles are congruent, then lines are parallel. म्हणून आपल्याला अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचं आहे की या इथं PQ आणि LT हे एकमेकांना पॅरलल दाखवायचे. फक्त आपण काल जे बघितलं होतं बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये, थोडक्यात काय तर आपल्याला RT ला 3:4 मध्ये डिव्हाइड करायचं आहे. त्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचंय ते आता आपण पाहूया. सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल PQR च्या मेजरमेंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला ड्रॉ करावे लागतील. म्हणून सर्वात पहिले मी घेतो आहे RQ 5.4 सेंटीमीटर. म्हणून मग आता इथे मी असं ड्रॉ करतो आहे की RQ इज इक्वल टू 5.4 पर्यंत मी काय करतोय त्यामध्ये लाईन सेगमेंट थोडीशी वाढवतो आहे. ओके, आता यानंतर RQ हा आहे पॉइंट R आणि इथे लिहितोय मी Q. याचे डिस्टन्स आहे 5.4 सेंटीमीटर. सो हियर 5.4 सेंटीमीटर. आता मला पॉइंट फिक्स करायचा आहे, तो पॉइंट P. तर PR इज इक्वल टू 4.8 आहे. म्हणजेच या इथे मी आता मला 4.8 म्हणजे या इथे 4.8 सेंटीमीटरचं हे डिस्टन्स घेतलं आहे आणि इकडे या पद्धतीने मी आर्क ड्रॉ करतो आहे. ओके, त्याचप्रमाणे
4.2 मला पाहिजे आहे पी क्यू. म्हणजेच आता पुन्हा स्टील पॉइंट या इथे ठेवतोय 0 वर आणि 4.2 चं डिस्टन्स घेतलं आहे. 4.2 चं डिस्टन्स 4.2 चं डिस्टन्स घेतलंय. ओके, फिक्स नाव. आणि आता इथे क्यू पॉइंट वर स्टील पॉइंट ठेवून इकडून सुद्धा एक दुसरा आर्क ड्रॉ केला. अशा प्रकारे आता मला पॉइंट मिळाला तो पी हा पॉइंट मिळतोय. आणि यानंतर मला हे सर्व जॉईन करायचे आहेत. म्हणजेच पॉइंट पी पासून पॉइंट आर ला जॉईन केलं आणि त्यानंतर पॉइंट पी आणि क्यू ला जॉईन केलं. हे करत असताना आता या इथे मी यांचं डिस्टन्स आधीच लिहून घेतो आहे. 4.8 सेंटीमीटर लेंथ आहे पी आर ची, 4.8 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर आहे. 4.2 सेंटीमीटर आहे पी क्यू ची. आता काय करायचं आहे की आर क्यू हा 3 टाइम्स आहे, तर त्याचा करस्पॉन्डिंग जो आहे आर टी हा त्याच्या 4 टाइम्स असणार आहे. म्हणजेच काय, तर मला थोडक्यात एक आर्क ड्रॉ करायचा आहे, एक रे ड्रॉ करतो आहे या पद्धतीने, ज्याची एक अँगल ड्रॉ केलाय मी. आता बाय युजिंग कंपास सुरुवातीला मी काय करतोय, या इथे स्टील पॉइंट ठेवला आर वर आणि एक विशिष्ट अंतर घेतलं. हे अंतर काही खूप कमी किंवा जास्त असं काही नसावं. याला फिक्स केलं, कायम राहणार आहे. एक आर्क ड्रॉ केला, त्याच्यानंतर पुन्हा याला उचललं आणि आता या पॉइंटवर ठेवलेलं आहे. पुन्हा तोच आर्क ड्रॉ केला, डिस्टन्स तेच ठेवून. त्यानंतर पुन्हा हे असं करत गेलोय. हे केव्हापर्यंत करणार आहे, इकडे 3:4 म्हणजे 4 टाइम्स आपल्याला अशा प्रकारे इकडे आर्क ड्रॉ करावा लागणार आहे. पुन्हा या इथे ठेवलं आणि हा आर्क इथे ड्रॉ केला. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे यांचे जे नाव आहेत याला मी R1, R2, R3 आणि R4 लिहू शकतो. R1, R2, R3 हा पॉइंट जो आहे तो R3 आहे आणि हा पॉइंट आहे तो R4 आहे. यानंतर लक्षात घ्या PQR हा स्मॉलर ट्रायंगल आहे. PQR हा स्मॉलर ट्रायंगल असल्यामुळे मला 2 पॉइंट म्हणजे PQR हा 3 टाइम्स आहे, म्हणून मग R3 वरून तर पॉइंट Q ला जॉईन करायचं आहे. मग R3 वरून पॉइंट Q ला मी अशा प्रकारे याला जॉईन करतो बाय युजिंग रुलर. ठीक आहे, आता काय करायचंय तुम्हाला, पॉइंट आर पासून तर याला या लाईनला पॅरलल असणारी इकडे एक लाईन ड्रॉ करायची आणि याला पॅरलल असणारी इकडे तुम्हाला ड्रॉ करायची आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर हा जो अँगल दिसतोय तुम्हाला कोणता, R3 आणि Q, R3Q याला कॉन्ग्रुएंट असणारा पॉइंट R4 मधून एक अँगल ड्रॉ करायचा आहे. बघू आपण कशा पद्धतीने ड्रॉ. अशा प्रकारे R3 वर एक आर्क ड्रॉ करतोय आपण या पद्धतीने. आणि तेवढंच तेच डिस्टन्स कायम ठेवून R4 वर मी ठेवतो आहे आणि R4 वरून पुन्हा मी आर्क ड्रॉ करतो आहे. R4 वरून हा आर्क ड्रॉ करणार आहे. ओके, आता काय करणार आहे, या इथे स्टील पॉइंट R1 आणि R2 यांच्या मध्ये ठेवायचं आहे मला आणि या इथून तर इथपर्यंतच मला अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतलं आहे. ओके, आणि याला लॉक करून इथला जो जेवढं जे हे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स या पॉइंट पासून या पॉइंट वरून पुढे येणं अपेक्षित आहे. म्हणून मग या पद्धतीने मी असा आर्क ड्रॉ केलाय. म्हणजे आता हा पॉइंट आणि हा पॉइंट हे 2 पॉइंट एकमेकांना जॉईन करायचे. तर या प्रकारे मी R4 मधून हा पॉइंट आणि या प्रकारे आर्क
ड्रॉ केला. बघा आता यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. हे दोन कॉन्ग्रुएंट अँगल काढल्यानंतर त्याचप्रमाणे आता हे सुद्धा आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. हा अँगल आणि इथला कुठला तरी अँगल, तेव्हाच कुठे ते दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणून मग आता पुन्हा मी कंपासचा यूज करतो. कंपासचा यूज केल्यानंतर इथे स्टील पॉइंट ठेवतोय, पॉइंट क्यू वर स्टील पॉइंट ठेवलेला आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करतोय एका विशिष्ट अंतरानंतर. ओके, डिस्टन्स तेच कायम ठेवायचं आणि आता या पॉइंटवर ठेवतोय हे आणि इथून सुद्धा त्याच प्रकारे एक आर्क ड्रॉ केला आहे. आता काय करणार आहे, यामध्ये या पॉइंट पासून इथे दिसतंय तुम्हाला हा पॉइंट, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचं तुम्हाला डिस्टन्स काढायचं घ्यायचंय. म्हणून मग या अशा प्रकारे या इथे इथून इथपर्यंत मेजर केलं, लॉक केलं आणि आता हे डिस्टन्स कायम ठेवायचं या पॉइंटवरून. अशा प्रकारे हा पॉइंट मिळतोय आणि नंतर या पॉइंट मधून मला लाईन ड्रॉ करावी लागेल या पॉइंट पासून. तर या कन्स्ट्रक्शन मधून जाऊ देऊ आणि पुढे लाईन ड्रॉ केली. अशा प्रकारे हे जे दोन पॉइंट आहेत हे पॉइंट म्हणजेच पॉइंट टी. सो दिस इज पॉइंट टी अँड दिस इज पॉइंट एल. या प्रकारे तुम्ही ही ड्रॉ करू शकता. पुन्हा एकदा सांगतो 3:4 आहे म्हणून मग 1 2 3 4 आपण ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यानंतर पहिला जो आतला ट्रायंगल आहे लहान ट्रायंगल आहे म्हणून हा 3 वरून क्यू ला जॉईन केला. त्याच्यानंतर याला पॅरलल असणारी ही लाईन ड्रॉ केली आणि याला पॅरलल असणारी ही लाईन ड्रॉ केली. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की आर क्यू जर का 3 टाइम्स आहे तर आर टी मस्ट बी ऑफ 4 टाइम्स. अशा प्रकारे ही कन्स्ट्रक्शन आपण करू शकतो. पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3. यामध्ये ट्रायंगल आर एस टी इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे की कुठलाही पण व्हर्टेक्स हा कॉमन नाहीये. कुठलाही व्हर्टेक्स हा कॉमन नसल्यामुळे पुढे बघूयात म्हणजे दोन्ही पण ट्रायंगल हे सेपरेट काढावे लागणार आहेत आपल्याला. नाव इन ट्रायंगल RS is equal to 4.5, angle RST is equal to 40 degree and ST is equal to 5.7 centimeter. Then construct triangle RST and triangle XYZ such that RS upon XY is equal to 3:5. अतिशय सोपा असा हा क्वेश्चन आहे. यामध्ये दोन्ही पण ट्रायंगल आपल्याला सेपरेट काढायचे म्हणून आपण स्टार्ट करूयात. सोल्युशन इन ट्रायंगल सच RS is equal to 4.5, angle RST is equal to 40. जे काही गिव्हन आहे ते आपण इथे लिहिलंय. ST is equal to 5.7 centimeter. As two triangles are similar, then their corresponding sides are proportional आणि corresponding angles हे congruent असतात. म्हणून अशा प्रकारे लिहिलं पुढची स्टेप की RS upon XY is equal to ST upon YZ is equal to RT upon XZ is equal to 3/5. यामध्ये पुढच्या स्टेप मध्ये फक्त व्हॅल्यू पुट केल्यात की RS 4.5 upon XY 5.7 upon YZ. ह्याच्यामध्ये कोणी पण दिलेलं नाहीये आणि त्याची आपल्याला आवश्यकता नाही कारण की एक अँगल जो आहे तो 40 डिग्रीचा दिलेला आहे. म्हणजेच पुढच्या स्टेप मध्ये मला या प्रकारे लिहिता येईल. मला जर का XY फाइंड करायचं असेल तर XY साठी 4.5 upon XY is equal to 3.5 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 5.7 upon YZ is equal to again 3.5. अशा पद्धतीने जर का आपण ड्रॉ केले तर त्यानुसार आपल्याला XY ची व्हॅल्यू मिळून जाईल. देअरफॉर XY is equal to 7.5. XY ला या न्यूमरेटरला घ्यायचं आहे, 3 ला डिनॉमिनेटरला घ्यायचं आहे आणि या 5 ला न्यूमरेटरला आणलेला आहे. म्हणजे याचा आन्सर आलाय की 7.5 सेंटीमीटर. सिमिलरली वी कॅन फाइंड YZ is equal to 9.5. आता पुढे ट्रायंगल XYZ आणि RST बोथ आर corresponding angles and corresponding angles of similar triangles are congruent. म्हणून मग ते दोन्ही सुद्धा 40 डिग्रीचे आहेत. म्हणून अशा प्रकारे आपण त्याची रफ डायग्राम या इथे काढून बघूयात. RS is equal to 4.5 म्हणजे पहिले आपल्याला RS ड्रॉ करावा लागेल, त्याच्यानंतर अँगल ड्रॉ करावा लागेल आणि त्याच्यानंतर TS हा 5.7 सेंटीमीटरचा आपल्याला ड्रॉ करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे इकडे पण XY 7.5 YZ 9.5 आणि हा अँगल 40 डिग्रीचा आहे. तर आता कशा पद्धतीने आपल्याला
ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ते आपण पुढच्या आता लगेच बघणार आहोत. ट्रायंगल RST काढण्यासाठी सुरुवातीला मला RS काढायचा आहे, म्हणून या इथे मी RS ची लेंथ आहे 4.5, म्हणून इथे मी आता काढतो आहे RS इज इक्वल टू 4.5. RS इज इक्वल टू अँगल S हा आपल्याला 40 डिग्रीचा काढायचा आहे, म्हणून मग या इथे मी यूज करतो आहे अँगल S. इथे अशा पद्धतीने ठेवलंय. बाहेरून आपण इथे 0 पासून स्टार्ट करतोय, म्हणजे इथे आलेला आहे तो 40, म्हणून या इथे जॉईन 40 डिग्री. ओके, 40 डिग्री साठीचा पॉइंट ड्रॉ केला आणि त्यानंतर या पॉइंट मधून या S पॉइंट मधून या पॉइंटच्या थ्रू जाणारा एक रे अशा प्रकारे मी ड्रॉ केला. म्हणजे आता हा रे जो आहे हा रे आहे 40 डिग्रीचा. 40 डिग्रीचा. आता यानंतर आपल्याला ST इज इक्वल टू 5.7 ड्रॉ करायचा आहे, म्हणून स्केल घेतो आहे. कंपास मध्ये डिस्टन्स घ्यावा लागेल आपल्याला. आणि आता स्टील पॉइंट हा पॉइंट S वर ठेवायचा आहे. त्याला आर्क आपल्याला ड्रॉ करावा लागणार आहे. हा पॉइंट म्हणजेच आपला गिव्हन पॉइंट T. नंतर ST इज इक्वल टू 5.7 सेंटीमीटर आणि RT जॉईन करावा लागणार आहे आपल्याला, म्हणून या प्रकारे मी RT याला जॉईन केलं. हा झाला ट्रायंगल RST. सिमिलरली आता आपल्याला पुढचा जो ट्रायंगल आहे तो ड्रॉ करायचा आहे Z. या RS चा करस्पॉन्डिंग साइड होती XY, म्हणून मग या इथे ड्रॉ करूयात आपण XY. आणि आताच आपण बघितलं होतं XY ची लेंथ आहे 7.5, म्हणून इथून 7.5 चा डिस्टन्स घेतोय मी. 7.5 हे डिस्टन्स घेतलं. डिग्रीचा अँगल काढायचा आहे मला. नाही, पण पहिले त्यापूर्वी X आणि Y इथे लिहिणं मस्ट आहे आपल्यासाठी. हा इथे मी लिहितोय पॉइंट X आणि इकडचा आहे तो पॉइंट Y. नाउ अँगल Y इज इक्वल टू 40 डिग्री बाय युजिंग प्रोट्रॅक्टर. वी यूज प्रोट्रॅक्टर लाईक दिस. पॉइंट हा जो मधला पॉइंट आहे तो Y वर ठेवला. इथे 0 पासून जॉईन बघितलं आणि हा येतो तो 40चा. मग त्यानंतर हा पॉइंट आणि Y यांच्यामधून एक लाईन रे ड्रॉ करतोय मी, म्हणून या पॉइंट Y वरून हा या प्रकारे रे ड्रॉ केलेला दिसतोय. हा अशा प्रकारे रे ड्रॉ केला. हा इथे रे ड्रॉ केला आणि हा इथे येतोय तो 40 डिग्रीचा. XY आपण काढलेलं होतं आत्ताच 7.5 सेंटीमीटर, म्हणजे इथे लिहिलंय मी 7.5 सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचं आहे YZ इज इक्वल टू 9.5, म्हणून मग आता या कंपास मध्ये डिस्टन्स घेतलं 9.5च. आणि आता इथून इथे ठेवून इथून हा आर्क अशा प्रकारे ड्रॉ केलेला दिसतोय आणि हा पॉइंट याला या पॉइंट पासून याला जॉईन केलं. आता हा पॉइंट जॉईन केल्यानंतर हा जो तयार झालाय तो म्हणजेच पॉइंट Z. म्हणजेच या इथे आहे पॉइंट Z. याचा डिस्टन्स आहे 9.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे थर्ड क्वेश्चन आपण कंप्लीट करतोय. यानंतर फोर्थ क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात. आज इथपर्यंतच इथे स्टॉप करूया.